मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठी आता मनोज जरांगे पाटील हे सामूहिक आमरण उपोषणाला बसलेले आहेत। उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। राज्यातील विविध भागातून उपोषणात सहभागी झालेल्या मराठा बांधवांसोबत बातचीत करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी त्यांच्याशी बातचीत केली, पाहूयात। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जे आहे ते मनोज पाटील जरांगे यांनी आंतरराष्ट्रीय या ठिकाणी उपोषण जे सुरू केलेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाच्या वतीने देखील या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या संख्येनं समाज बांधव जे आहे ते आंतरराष्ट्रीय आलेले आहे आणि या ठिकाणी जे आहे या बांधवांकडून देखील उपोषण या ठिकाणी चालू आहे। मला सांगा, कुठून आलात तुम्ही? मी नाशिकहून आलेली आहे, सुलक्षणा भोसले, आणि काल सकाळपासून इथे उपस्थित आहोत आम्ही सर्व महिला। हा निर्णय सामूहिक आमरण उपोषणाचा आहे, त्याच्यामुळे तरुण वर्ग, वयोवृद्ध आणि अगदी लहान मुलापासनं आम्ही सर्व माता भगिनी इथे उपस्थित आहोत आणि दादांचे हात बळकट करण्यासाठी निश्चितच दादा जो आदेश आम्हाला देतील तो आम्हाला मान्य आहे आणि कालपासून आम्ही बसलेलो आहे। जरांगे पाटलांना सपोर्टिव्हसाठी इथं येऊन बसलो, कारण की दादा जेवढ्या पोटतिडकीने नेहमी हे 8वं आंदोलन आहे, तब्येत साथ देत नसताना सुद्धा वारंवार बसतायत आणि एवढी पब्लिक त्यांना सपोर्ट करते, याचं काहीतरी कारण असावं हे सरकारच्या लवकर लक्षात यायला पाहिजे। कारण गरजवंतांनाच मागणी करायची गरज पडते, तेव्हा हे सर्व गरजवंत मराठी इथं हजर आहेत आणि सर्वांच्या वतीनं मी शासनाला विनंती करते की आमच्या सर्वांचा विचार नक्की शासनाने करावा। मनोज दादा उपोषण करतात, शरीर त्यांचं एकदम कमजोर झालंय आणि बरेच लोक पण इथं बसलेले आहेत। त्यांनी ताबडतोब हे जे आंदोलनाची दखल घ्यावी। आता काय पूर्वीसारखं एवढं जास्त काही दिवस त्यांना उपाशी बसता येणार नाही। लोकशाही न्यूजसाठी सुरेश वायभट, आंतरवली, सराटी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।